विसरले, आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक. पारखी असी सांगता गोष्टी, घराची कुटी खातील, आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक. तुका म्हणे निवांत राही, पाहिल्या पाहे परतोनी, आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक. महायोग पीठे तटे भीमरत्यम, वरम पुंडलिकाय धातु मुनींद्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. पांडुरंग करू पांडुरंग करू दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. मनोजव मारुत तुल्य वेगम, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शरण शरण हनुमन्ता, शरण शरण हनुमन्ता, शरण शरण हनुमन्ता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, हे शरण शरण हनुमन्ता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, शरण शरण हनुमन्ता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावया सुभटा, तीन शिरे सहा हात, तया माझे दंडवत. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. विठ्ठल 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 विठ्ठल, हरिणे माझे हरिले चित्त भारवित विसरले, आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक. प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी
कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, महान भगवत भक्त, अक्षर ब्रह्म, अलौकिक ज्ञान, अलौकिक काव्य, अलौकिक तत्परता, अलौकिक कार्य तत्परता, चक्रवर्ती साम्राज्य भूषण, ज्ञानी यांचे राजे, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप, अलंकापुरी निवास माऊली ज्ञानोबराय यांनाही प्रिय असणारे व तसेच वारकरी संप्रदायामध्ये फार मोठा अधिकार असलेले साधू, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धार्मिक गुरु आणि या विश्वालाही सुशोभित करणारे जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथ्यातील गवळणीपर प्रकरणातील सुंदर असा अभंग गवळण या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल या गवळणीमध्ये जगद्गुरु तुकोबराय एका गवळणीची व्यथा प्रतिपादित करतात. काय म्हणते ती गवळण, काय तिची नेमकी व्यथा आहे. आता गोकुळामध्ये काय काय चालू होतं हे सगळेजण तुम्ही ऐकता, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे का? रोज तुम्ही 7 दिवस कीर्तनासाठी घरून निघाले, पण तुम्हाला माहिती का आज काय ऐकायचंय? अजिबात नाही. पण काल्याच्या दिवशी मात्र आपल्याला माहिती असतं आज आपल्याला काय ऐकायचंय, है की नाही? तशी त्या गवळणी दही दूध तूप लोणी विकण्यासाठी निघाल्याबरोबर पहिल्या चौकामध्ये गेल्या आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला जेव्हा त्या गवळणीनं पाहिलं ती त्याच ठिकाणी उभी राहिली. बाकीच्या गवळणी दही दूध तूप लोणी विकून वापस आल्या तरी सुद्धा ती तिथेच उभी होती. मग त्या गवळणीने त्या गवळणीला प्रश्न केला, का ग सकाळपासून तू याच जागेवर उभी आहे, काय झालं तुला? तेव्हा ती गवळण सांगते, हरीने माझे हरिले चित्त, भारवित विसरले, माझ्या डोक्यावर ओझ हे सुद्धा मी विसरले. आता कैसी जाऊ घरा नो हे बरा लौकिक, आता माझं काही खरं नाही. आता सासू माझा जाच करेल, मला शिव्या देईल. दही दूध विकून आली नाही, कुठं गेली होती म्हणून. तेव्हा ती सांगू लागली की मी दुसऱ्या लोकांना जर माझी व्यथा सांगितली तर ते समजून घेतील एका वेळेला, पण घरची कुटी खातील, त्या ठिकाणी मी घरी कशी जाऊ आता, अशी ती गवळण सांगू लागली. तेवढ्यामध्ये तुकोबराय सांगतात की त्या गवळणीची जी व्यथा आहे ती फक्त अर्ध्या रूपाने देवाची झाली, पूर्णाहुतीला गेली नाही. म्हणून तुकोबराय त्या ठिकाणी तिला उपदेश करतात की पहिले पाहे परतोनी. तुकोबराय त्या ठिकाणी तिला उपदेश करतात की जे पहिलं आहे तुझ्या स्वरूपाला आधी लीन झाली होती, त्याच स्वरूपामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यामध्ये लीन हो आणि घरचा विचार करू नको. विठ्ठल विठ्ठल त्या ठिकाणी अभंगाचा गवळणीचा काय होतं माहिती आहे का? काल्याला खूप दिवस झाले. आता या सगळ्यांना माहिती आहे की माझं 5 महिन्यापासून कार्यक्रम बंद केले होते आम्ही, कारण माझं बाळ लहान आहे अजून, त्यामुळे कार्यक्रम बंद होते आणि सुरुवातच आज पूर्ण कीर्तनापासून झालेली आहे, है की नाही? गॅप मोठा पडलेला आहे, त्यामुळं थोडंसं विठ्ठल विठ्ठल अभंगाचा सरळ भावार्थ तुमच्या समोर मांडलेला आहे. तद्वत कीर्तन सेवा सुरू करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं आवश्यक आहे, कर्तव्य आहे. म्हणून सालाबादाप्रमाणे सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह राज्यस्तरीय महिला कीर्तनकार या ठिकाणी तुमच्या सर्वांच्याच लेखच आहेत ना पाचोऱ्याच्या? हो म्हणा ना, जोराने मोठ्याने म्हणा ना, तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे, आहे की नाही? आपली लेख एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी नियोजन त्याचं करत असते आणि जावई सुद्धा आपल्याला त्याच प्रकारचे मिळाले, हे परमभाग्य पाचोरेकरांचं. बरोबर आहे का? टाळे वाजवा त्यांच्यासाठी, कारण हे कोणाचेही प्रारब्धात नसतं. भगवंताचं नामचिंतन करणं, त्यांचा वारसा पुढे चालवणं हे सोपं नाही. त्याला पूर्वजन्मीचं पुण्य लागतं, तेव्हा देवाचं नामचिंतन मुखामध्ये येत असतं. म्हणून एवढा मोठा या ठिकाणी कार्यक्रम करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. आणि इथं येण्याचा जो योग आला, तुमचे सर्वांचे लाडके जावाई आणि लेख यांनी फोन केला, म्हणे ताई काही करा, काल्याची सेवा, तुमचं बाळ लहान असल्यामुळे तुम्हाला काल्याची सेवा देतोय, पण तुम्हाला यावंच लागेल. म्हणून इथं येण्याचा योग आला आणि इथं आलं म्हणजे एवढं प्रसन्न वाटतं
कारण तुमचा जो खानदेश भाग आहे, खाली आलं म्हणजे गरमीच, इकडे वाटतच नाही हिवाळा चालू आहे म्हणून, है की नाही. आमच्याकडे येऊन बघा जरा, थंडीच वाजते महाराज, दिवसभर स्वेटर घालून फिरावं लागतं. तुमच्याकडचा जो भाग आहे, पण इथं आल्यानंतर एवढं प्रसन्न वाटलं, कारण हे तप आहे महाराज, कार्यक्रमाचं तप आहे या परिसरामध्ये, म्हणून या पाचोरेकरांची शोभा वाढलेली आहे. विठ्ठल 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 या कार्यक्रमाचा म्हणजे उद्देश त्रिवेणी संगम आहे बरं का. ज्ञानोबा यांची समाधी संजीवन सोहळा, लक्ष्मी मातेच्या निमित्ताने कार्यक्रम, व तसेच पुढे आता दत्त जयंती आली जवळ, है की नाही. त्रिवेणी संगम आहे, सुंदर योग आहे महाराज. योग म्हणजे तुम्ही म्हणाल योग आहे म्हटल्यावर लग्नाचा की काय, है की नाही. तसं लग्नही केलं त्यांनी या ठिकाणी, है की नाही. म्हणून सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आहे. व तसेच कीर्तनामध्ये मला साथ संगत करणारे, महाराष्ट्रामध्ये सुंदर ज्यांचं नाव आहे, गोड ज्यांचा स्वभाव आहे, आपल्या सर्वांच्या आवडत्या, सर्वांच्या परिचित आपल्या गायधनेताई यांच्यासाठी एकदा जोरदार खणखणीत टाळी वाजवा. माणूस जसं दिसायला आहे ना, तसंच मन मोठं आहे त्यांचं बरं का. खूप मन मोकळे महाराज. माणसाचं अंतकरण मन मोकळं असलं पाहिजे, है की नाही. बरोबर आहे का. माणसाचं अंतकरण मन मोकळं असलं पाहिजे. एवढा गोड स्वभाव ताईचा आहे. खूप छान वाटलं त्यांना भेटून. आणि तसेच त्यांच्यासोबत ज्यांनी चाल गायली, हरिभक्त परायण पूजाताई भोर, सुंदर ज्यांचा आवाज आहे, त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळी वाजवा. व तसेच सर्वच आपले विद्यार्थी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या वारकरी भवन या ठिकाणी सुंदर असं वारकरी शिक्षण सुद्धा घेत आहेत. आणि आमच्या ताईंनी आणि महाराजांनी एवढे मोठं मुलं सांभाळणं म्हणजे सोपी गोष्ट वाटते का तुम्हाला. मला दोनच मुलं आहेत, दोनच मुलं आहे, पण नाकात दम येतो महाराज. अवघड आहे महाराज. एवढे मुलं सांभाळणं म्हणजे सोपं आहे का. आपल्या लेकराला आपण रागवू शकतो, एक फटका मारू शकतो, पण हे जे लेकरं इथं आहे, हे अनाथ मुलं आहे, दुसऱ्याचे आहे. दुसऱ्याच्या मुलाला जर आपण मारलं तर किती वाईट वाटतं. 4 लोक नावं ठेवतात, अरे स्वतःचं असतं तर मारलं असतं का. स्वतःच्या मुलाला एक फटका देऊन माणूस वेळेवर त्या ठिकाणी सावरू शकतं, पण एवढे मोठे मुलं बाहेरचे सांभाळणं म्हणजे सोपं नाही. त्याला खूप मोठं धाडस लागतं महाराज. विठ्ठल विठ्ठल आणि पहिली गोष्ट म्हणजे एवढं मोठं धाडस जे त्यांना दिलंय, ते आमच्या लक्ष्मी मातेने दिलंय, ज्ञानोबरायांनी दिलंय. त्यांचा पाठिंबा कायम निरंतर या जोडी मागे राहो अशी मी माऊलीच्या चरणी प्रार्थना करते. व तसेच कीर्तनामध्ये तालमणी मृदंगमणी असणाऱ्या आमच्या अश्विनी ताई या ठिकाणी उपस्थित आहे, म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा खणखणीत टाळी वाजवा. व तसेच हरिभक्त परायण प्रणव महाराज आहेत. व तसेच आमचे विद्यार्थी मंडळी आहेत. व या ठिकाणी ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे, खूप दिवसांपूर्वी, वर्षांपूर्वी त्यांच्या गावात माझं कीर्तन झालं होतं. आपले कचरू भाऊ ते उपस्थित आहेत. व त्यांच्या गावात कीर्तन ज्यांच्यामुळे झालं होतं ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या मुलीचं बारसं त्या ठिकाणी त्यांनी सुंदर असा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला होता. आमचे दत्ता भाऊ या ठिकाणी आहेत. व त्यांच्या समोर बसलेले त्यांचे भाचेबुवा हरिभक्त परायण, त्यांनी जरा वेशभूषा बदलली म्हणून मला जरा कन्फ्यूज झालं. मामाला मागं पाडलं तुम्ही, है की नाही. व तसेच भरपूर वारकरी मंडळी इथं बसलेले आहेत, पण माझे सर्वांचे काही परिचय नाही, नाव माहिती नाही, म्हणून सर्वांचे आभार. व तसेच महिला मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, पुरुष मंडळी आहे. व तसेच आपले विनेकऱ्यासाठी टाळी वाजवा जरा. आनंद वाटला मला. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. व तसेच आमचे चोपदारांसाठी सुद्धा खणखणीत टाळी झाली पाहिजे. व माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे काम करताय, सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे, त्या दादासाठी जोरदार एकदा टाळी वाजवा. व तसेच पुरुष मंडळीसाठी टाळी वाजवा जोरात. आचार्य भाऊ इकडे बघताय, माझं नाव कधी घेणार, त्यांच्यासाठी पण टाळी वाजवा जरा, आहे की नाही. म्हणजे त्यांचा खूप मोठा वाटा आहे महाराज. जेवायचंय ना का नाही, त्यांना सांगावं लागेल एक पिशवी शिल्लक टाका म्हणून मिठाची, म्हणून त्यांचं कौतुक केलं पाहिजे, आहे की नाही. सुंदर वातावरण आहे. कोणाचं जर नाव राहिलं असेल तर माफ करा. आणि तुमच्या समोर येण्याचा जो योग आहे, या गादीवर उभं राहण्याचा जो अधिकार मला प्राप्त झाला,
असे माझे गुरु, माझे पती हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज वाघ तेही या ठिकाणी उपस्थित आहे, म्हणून त्यांचे आभार आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता महाराजांच्या बहिणीला वाटलं सगळ्यांसाठी टाळी वाजवली, माझ्या भावासाठीच वाजवली नाही, म्हणून त्यांनी सुरुवात केली आहे की नाही. विठ्ठल विठ्ठल काला म्हणजे नेमकं काय, आधी हे जाणून घेतलं पाहिजे. उग जायचं बसायचं आणि कृष्णाच्या लीला ऐकायच्या एवढाच काला आहे का? उगा हांडी फोडली म्हणजे त्याच्या खाली कुदायचं, प्रसाद हिसकावून घ्यायचा म्हणजे काला आहे का? अजिबात नाही. काला म्हणजे काय? काला म्हणजे जीव आणि देवाचं मिलन म्हणजे काला. आपण एक झालो पाहिजे. जसे दही आणि लाही एकत्र होते तसं काला आहे. आज सर्व प्रसन्न असतं. कसं माहिती का? एक माणूस एका महाराजांकडे गेला, त्यांची 3 मुलं होती. लक्ष देऊन ऐका बरं का, आज कोण कोण आनंदात असतं. 3 मुलं होते आणि 3 मुलं त्या ठिकाणी घेऊन गेले, बाबाच्या समोर बसले, आशीर्वाद घेतला आणि सांगितलं, बाबा माझे जे 3 मुलं आहे ती कोणत्या 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 स्वरूपात आहे, कोणते त्यांना वळण आहे, कोणता चांगला आहे, तुम्हाला त्या भाषेमध्ये कळणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. वेगवेगळ्या स्वभावाची मुलं असतात. बाबांना सांगितलं त्या ठिकाणी केळी घेऊन या म्हणे. केळी काय सांगितलं? 1 डझन केळी आणली, 3 मुलांना खाण्यासाठी दिली. पहिल्या मुलाने केळी खाल्ली, केळीची साल गाईला दिली. कुणाला दिली? गाईला दिली. दुसऱ्या मुलाने केळी खाल्ली, केळीची साल कचरा पेटीमध्ये टाकली. तिसऱ्या मुलाने केळी खाल्ली, केळीची साल रस्त्यावर फेकली, कोणी पडल म्हणून. तिघांचे वेगळे वेगळे स्वभाव आहेत. बरोबर आहे का? असेही समाजात लोक आहेत महाराज. कसे? काही काही लोक आज श्रीकृष्णाच्या लीला ऐकायला येतात. बरोबर आहे का? काही काही काल्याचा प्रसाद घेण्यासाठी येतात आणि काही काही म्हणतात 8 दिवस डोकं उठलं होतं, बरं होईल सप्ताह संपल आज, म्हणून येतात. म्हणजे सगळेच आनंदी असतात, आहे की नाही? म्हणून आज त्याच देवाचं चरित्र का उच्चारलं पाहिजे? आचरण का करू नये? आचरण त्या देवाला आवडत नाही. कारण जे गोकुळामध्ये देवाने चरित्र केलं ते स्वार्थापोटी केलं असं म्हणायला हरकत नाही. कारण जे चरित्र देवाने गोकुळामध्ये केलं ते स्वतःच्या आनंदासाठी केलं. त्या आनंदाचं जर वर्णन सुद्धा आपण केलं तर देवाला आनंद होतो. जर देवाला आनंद व्हायचा असेल तर गोकुळातलंच चरित्र उच्चारावे लागेल. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले गोकुळातलं चरित्र का उच्चारायचं आहे? कारण गोकुळामध्ये देवाने ज्या लीला केल्या त्या स्वतःसाठी केलेल्या आहे, स्वार्थासाठी केल्या, स्वतःच्या आनंदासाठी केल्या. आपण असंही म्हणू शकतो, कारण परिपूर्ण अवतार म्हणजे श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा आहे. मग श्रीकृष्णाचं वर्णन उच्चारावं असं सुद्धा म्हणू शकत होतो. पण देवाच्या लीला या वृंदावनात झाल्या, काही मथुरेमध्ये झाल्या, काही द्वारकेत झाल्या. म्हणून आपण असं म्हणू शकत नाही. देवाला जे आवडतं ते जर केलं तर देव इथं आल्याशिवाय राहणार नाही. हे माझं म्हणणं नाही, हे आजचे कीर्तनकार वाहक ताई सांगत नाही, देवाचंच वचन आहे. माझे भक्त गाती जेते नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे. माझे भक्त गाती जेते नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे. माझी भक्त गाती जेते नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा
माझे भक्त शुद्ध अंतकरणापासून माझं जर त्या ठिकाणी नामचिंतन करत असेल तर मी तिथं आल्याशिवाय राहणार नाही, हे देवाचं स्वतःचं वचन आहे. म्हणून या लक्ष्मी मातेला आपण इथं येण्याचं आव्हान करूया, त्या भगवान परमात्म्याला इथं येण्याचं आव्हान आपण करूया. सर्वांनी एका तालात एका टाळीमध्ये सर्वांनी माझ्या बरोबर म्हणायचं आहे. भगवंताची आठवण त्या ठिकाणी करायची आहे, डोळे बंद करायचे आहे आणि त्या मातेला आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे. माऊली ज्ञानोबरायांना आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे आणि एक चित्ताने देवाचं भजन करून यांना बोलवायचं आहे. आई गांबाबाई आज कीर्तनाला ग, आई गांबाबाई आज कीर्तनाला ग, कीर्तनाला ये कीर्तनाला ये महिला मंडळ केलं का भजन? केलं का? आल्या का माता? तुमचं लक्ष तर सगळं बट्ट्यांकडेच आहे. हा, तुमच्याकडे काय म्हणता? बापड्या बापड्या म्हणता का? महिला मंडळ देवाचं भजन केलं का? अंतकरणापासून जर केलं असेल तरच भगवंत येईल, नाही तर उगाच लक्ष आपलं बट्टीकडं निकडं म्हणायचं असं चालणार नाही. देवाला सगळं कळतंय. राधे कृष्णा 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 राधे राधे. बोला जोरात. पुरुष मंडळी एक मिनिट यांची परीक्षा घेऊ अगोदर. राधे कृष्णा 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 राधे राधे. जोरात. राधे श्यामा श्याम श्यामा राधे राधे. वा वा हो. राधे कृष्णा 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 राधे राधे. राधे श्यामा श्याम श्यामा राधे राधे. हा. राधे कृष्णा 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 राधे राधे. राधे श्यामा श्याम श्यामा राधे राधे. राधे कृष्णा कृष्णा राधे. राधे श्याम राधे राधे राधे. ओ राधे कृष्णा 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 राधे राधे. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून जे गोकुळामध्ये चरित्र त्या ठिकाणी घडलेलं आहे त्याचा उच्चार करायचा आहे, त्यांना प्रसन्न करायचं आहे.
कारण प्रसन्न होऊन दिलेला प्रसाद हाच खरा प्रसाद असतो. आपण कुणाच्या तरी घरी गेलो ते म्हटले जेवायला बसाना, आपण लगेच बसलो, त्याने आपल्याकडे रागाने बघायचं, जमल का? त्याने आनंदाने आपल्याला प्रसाद द्यायला हवा, जेवण द्यायला हवं, तेव्हा आपल्याला पचन होईल. नाही तर उगा घरातून आल्याच उलट्या व्हायच्या, है की नाही? तसं देवाला प्रसन्न करायचं आहे, मगच आपल्याला काल्याचा प्रसाद मिळेल. आणखी दुसरी गोष्ट म्हणजे माणसाने जगावं कसं हे काला आपल्याला शिकवतो. काला आणखी काय शिकवतो? आता जर समजा मी उद्या इथं आले, काला झाल्यावर जर मी इथं आले तर तुम्ही काय म्हणाल? का आला? काला तर झाला काल, तुम्ही आता का आला, है की नाही? आज जेवढा मान आहे तेवढा उद्या मिळेल का? अजिबात नाही, नाही मिळणार. काय अगोदर खोटं बोलला का तुम्ही? हा हा, पण आजच्या एवढा मिळणार नाही, है की नाही? म्हणून काल्याला खूप महत्व आहे. जसं मंदिराचं काम पूर्ण झालं, कशावरून समजतं? कलश बसला म्हणजे मंदिराचं काम पूर्ण झालं. तसं काला झाला म्हणजे सप्ताह पूर्ण झाला. म्हणून आपण या ठिकाणी सुंदर अशा लीला देवाच्या ऐकणार आहोत. विठ्ठल विठ्ठल आपलं जीवन म्हणजे या घागरीसारखं आहे. कसं माहितीये? ते आपल्या हातात आहे, आपण कसं जगायचं. घागरीसारखं कसं? मला सांगा, 4 माणसं कुंभाराकडे गेले, आमचे महाराज मंडळी गेले. गेल्यानंतर त्यांनी सांगितलं एक माठ द्या, छोटासा घागर द्या. कशाला पाहिजे? काल्यासाठी पाहिजे, बरोबर आहे का? तिथं दुसरा एक गिराईक आलेलं होतं. त्याने सांगितलं कुंभार काका आम्हाला पण एक घागर पाहिजे. म्हणे कशासाठी पाहिजे? म्हणे आमची म्हातारी गेली. कळालं ना तुम्हाला? आमची म्हातारी देवा घरी गेली त्याच्यासाठी पाहिजे. तिसरा माणूस आला, कुंभार काका एक घागर पाहिजे. अहो कशासाठी पाहिजे? आमची 80 वर्षाची आजी आहे, तिला बाथरूमला बाहेर जाता येत नाही, त्याच्यासाठी पाहिजे. झाले का 3? मला सांगा, या घागरीपैकी तुम्हाला कोणती घागर व्हायचं हे तुमच्या हातात आहे. तुम्हाला बाजे खालची घागर व्हायचं की गेल्यानंतर जी घागर वापरल्या जाते ती घागर व्हायचं, की ही पूर्ण भरलेली घागर तुम्हाला व्हायचं आहे? घागर म्हणजे काय? आपलं हे आपले विचार नेमके कसे आहे? शुद्ध विचार माणसाचे असले पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून ज्या गवळणी होत्या त्या ठिकाणी गोकुळामध्ये भगवंताच्या लीला सुरू झाल्या. महाराज त्यांचा जन्म झाला, सगळी कथाभाग तुम्हाला माहिती आहे. जन्म देवाचा कुठे झाला? गोकुळात झाला. कुठं झाला? कुठं झाला? मोठ्याने सांगा. बंदीखान्यामध्ये झाला. बाबासाठी टाळी वाजवा एकदा. म्हणजे बाबांना ते ऐकायला इथं वारकरी मंडळी भरपूर समोर बसलेले. महाराज असे वारकरी माणसं समोर असले का जरा प्रसन्न वाटतं. त्यांना माझं बोलणं कळतंय, हे मला कळलं म्हणजे मला तुमच्या समोर बोलता येईल, बरोबर आहे का? एका गावात दत्तू भाऊ 8-10 असे आजोबा माझ्या समोर बसलेले होते. एखादी ओवी श्लोक म्हटली का ते अशी मान हलवायची. आता मला वाटायचं यांचा चांगला अभ्यास आहे. मी बाकीच्यांना विचारपूस केली नाही, त्यांच्याकडे बघून सगळं कीर्तन केलं. कीर्तन झाल्यावर मी त्या आयोजकांना म्हटलं काय अभ्यासू माणसं आहे तुमच्या गावामध्ये, किती अभ्यास आहे त्यांचा. ओवी श्लोक म्हटली का ते अशी मान हलवतात. म्हटलं ते म्हणे ताई तसं काही नाही, ते सगळी बैरेची टीम आहे म्हणे. म्हणजे एकाला सुद्धा ऐकायला येत, म्हणजे असं असायला नको. बाबांचे कान अजून चांगले महाराज आपल्यापेक्षा, आहे की नाही? देवाचा जन्म कुठे झाला? मथुरेमध्ये झाला, बंदीखान्यात झाला. जन्म झाल्याबरोबर कानामध्ये सांगितलं वसुदेवाच्या. आता उल्लेख वेगवेगळा आहे, त्या ठिकाणी भरपूर संतांनी वेगवेगळा उल्लेख केलेला आहे की लपवा लपवा जगजेठी. कोण सांगतं? देवकी सांगते असं म्हणतात, पण तसं नाही. त्या ठिकाणी कानात सांगितल्याचा उल्लेख आहे. वसुदेवाच्या कानामध्ये का सांगितलं? कारण त्यांना माहिती आहे आपली जी आई आहे स्त्रीची जाते, तिच्या तोंडात काही राहणार, मनात काही राहत. जर त्या ठिकाणी कंस आला मारहाण केली तर ही सांगून देईल गोकुळामध्ये नेऊन ठेवलाय. म्हणून कानात सांगितल्याचा उल्लेख आहे. आणि त्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्मा काय सांगतात? काय सांगतात? मला गोकुळामध्ये घेऊन चला. त्या ठिकाणी गोकुळामध्ये नेण्याची तयारी झाली. नंदाच्या घराला मजने गोकुळाला
माया उपजली आहे, तिला घेऊन या, मला तिथे नेऊन ठेवा. जाण्याची तयारी झाली. भरपूर त्या ठिकाणी पाऊस सुरू झाला. सर्व कथाभाग तुम्ही ऐकलेला आहे. भगवंत गोकुळामध्ये आले. आल्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा सकाळ होते, त्या ठिकाणी दासीनं जेव्हा पाहिलं की यशोदे मैयाला सुंदर असा पुत्र झालेला आहे, ती धावतच निघाली. महाराज गोकुळामध्ये सांगू लागली, गवळण सांगती गवळण पुत्र झाला यशोदेला, गवळण सांगती गवळण पुत्र झाला यशोदेला. जोरदार टाळी वाजवायची. महाराजांचीच आहे ना मुलगी, हा म्हणूनच हुशारी जरा आहे की नाही. म्हणजे इथं उभं राहून म्हणणं म्हणजे सोपं वाटतं का तुम्हाला? काय झालं, तुम्हाला वाटतं फक्त माईक पुढे उभं राहायचं, उगं काही बोलायचं, उगं काही रागरागीने ओळायचे म्हणजे सोपं वाटतं का? एक आजीबाई महाराज आमच्या ताईंसारख्या असेच आलाप म्हणू लागल्या. एक गायनाचार्य आलाप तानी मारू लागल्या आणि एक आजीबाई त्यांच्याकडे बघून नुसत्या रडत होत्या. मग कीर्तन झालं तरी त्या आजीचं रडणं थांबत नव्हतं. थांबे ना म्हणून आम्ही सगळेजणी बसलो आणि बसल्यानंतर त्या आजीला बोलवलं. म्हटलं, आजी तुम्ही कीर्तनाला आल्या, का रडता तुम्ही? तुमचं कोणी गेलं का? म्हटलं, देवा घरी म्हणून रडता. म्हणे, नाही ताई तसं काही नाही. म्हटलं, तुम्हाला नेमकं झालं काय? त्या म्हणे, ताई काय सांगू तुम्हाला, कीर्तनाला निघण्याच्या वेळेस जेव्हा माझ्या मुलाने जोराचा दरवाजा लोटला, त्या मागे कुत्र्याचं पिल्लू बसलेलं होतं म्हणे. तो दरवाजा त्याला लागला आणि ते एवढं इवळत होतं, एवढं इवळत होतं, इवळता इवळता ते मेलं. म्हटलं, कसं इवळत होतं? म्हणे, त्या ताई इवळत होत्या तसंच इवळत होतं. तर मला वाटलं या बी जाता का काय. म्हटलं, तसं काही होणार नाही. आता ते इवळणं हे इवळणं याच्यामध्ये फरक आहे महाराज. इथं इवळायला पूर्वजन्मीचं पुण्य लागतं, तेव्हा इथं इवळता येतं. त्याला सकाळी उठून प्रॅक्टिस करावी लागते, रियाज करावा लागतो, साधना करावी लागते, अभ्यास करावा लागतो, तेव्हा इथं येऊन या ठिकाणी आपल्याला गायन करता येतं. त्याला गायन म्हणतात, इवळणं म्हणत. आता तुम्ही म्हणशाल, तुम्हीच सांगता इवळणं. मी ऐकलंय महाराज काही बायकांचं. एकदा मी लहान होते, कीर्तनाला निघाले, त्या 2-4 बाया म्हणे, त्यांचं इवळणं होऊ दे मग जाऊ आपण. इवळणं म्हणजे चाल, अगोदर चाल होती ना, कीर्तन सुरू झालं की मग आपण जाऊ असं म्हणणं असतं बायकांचं. म्हणून तुम्हाला सांगितलं, विठ्ठल 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 विठ्ठल. ती गवळण त्या ठिकाणी आनंदाने सर्व गोकुळात सांगू लागली की यशोदेला पुत्र झाला, यशोदेला पुत्र झाला. एक धावे एकी पुढे सुंट वडे. पूर्वीचं महाराज वेगळंच होत्या सगळ्या गोष्टी. माझ्या सासूबाई मला सांगतात बरं का, माझ्या सासूबाई पण सोबत आलेले आहे. सासूबाईनं सांगितलं, पूर्वी जेव्हा एखाद्या बाईला मुलं झालं तर गावातील काही बाया तिच्या घरी पाणी नेऊन द्यायच्या म्हणे. असं होतं का आजी? त्याला हेल घालणं म्हणायच्या अगोदर, बरोबर आहे का? दासी जणी हेल घाली म्हणजे तिच्या घरी पाणी जाऊन भरायचं, कारण तिला काम करता येत नाही महाराज. हे पूर्वीच संतांनी लिहून ठेवलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल भगवंताचा जन्म झाला, उत्सव त्या ठिकाणी सुरू झाला, आनंदच आनंद चालू होता. तेवढ्या ती बातमी कंसाला कळाली की मला जो मारणार आहे त्याचा जन्म झालेला आहे, तो गोकुळामध्ये आहे. म्हणून सांगितलं की त्याला जो मारेल त्याला मी मोठं बक्षीस देईल, अर्ध राज्य देईल.
त्या ठिकाणी पुतना मावशीनं विडा उचलला महाराज. एवढ्याशा लेकराला मारायला काय लागतं, मी जाते म्हणे, तिला मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची होती महाराज. तुम्हाला वाटत असेल की हे राक्षस, पण माणसाला भांडण जरी करायचं असेल, वैर जरी करायचं असेल, प्रेमाने जरी राहायचं असेल, संगती जरी करायची असेल, तर माणसाने मोठ्या माणसाच्याच त्या ठिकाणी संगती केली पाहिजे. मोठ्या म्हणजे कशा, मोठ्या विचारांच्या, चांगल्या विचाराच्या माणसाच्या संगतीत माणसाने राहिलं पाहिजे. भांडण जरी करायचं असलं तर मोठ्याचाच हात धरायचा भांडणाला सुद्धा. मला सांगा, रावणाचं वैर कोणाशी होतं? जगाचा मालक होता महाराज रामप्रभू, म्हणून आज रावणाचं नाव घेतलं जातंय. म्हणून भांडण जरी करायचं असेल तर विचार करून केलं पाहिजे, माणूस बघून केलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. मावशीनं विडा उचलला, त्या ठिकाणी मथुरेमधून निघाली, गोकुळामध्ये आली, सुंदर एका स्त्रीचं रूप घेतलं. नेसले ग शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा, नेसले ग बाई शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा. हा पुतळ्या जोडवा उकळ्या बैलानं कमरेला कमर बटा, पुतळ्या जोडवा सगळ्या बैलानं कमरेला कमर बटा. नाकात नथ घालणी ग सगळा ताट मांड करुणी, सगळा ताट मांड करुणी, नेसले ग शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा. टाळी वाजवा, एकदा जोरदार टाळी वाजवा पाहिजे. पुतळ्या डोरेला साकळ्या पैंजण कमरेला कंबर पट्टा, नाकात नथ घालूनी सगळा थाट माट करुनी. कुठं निघाली? गोकुळामध्ये आली महाराज. गोकुळात आल्याबरोबर सर्व स्त्री आणि पुरुष तिच्याकडे बघायला लागले. अरे किती सुंदर स्त्री आहे. जाता 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 नंदाच्या घरामध्ये गेली महाराज. सांगितलं, यशोदे मी तुझी लांबची मावशी आहे, दे तुझ्या बाळाला माझ्याकडं. बाळाला जवळ घेतलं. बाळाला स्तनाला लावल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आधी दूध शोषण केलं, दूध ओढलं आणि नंतर तिचे प्राण ओढायला सुरुवात केली. हा कथाभाग महाराज तुम्हाला वाटतं का फक्त देवाला मारण्याच्या उद्देशाने ते त्या ठिकाणी आली होती? सोपं नाही. देवाचा स्पर्श होण्यासाठी सुद्धा मोठा अधिकार लागतो. पुतना जी होती अगोदरच्या जन्मामध्ये बलीची मुलगी होती. कोणाची? बलीची मुलगी होती. आणि बलीला दान मागण्यासाठी कोण गेलं होतं? हा, भगवंत वामन अवतार घेऊन गेले होते. जेव्हा दान मागण्यासाठी छोटस रूप देवाने घेतलं, ते रूप पाहिल्याबरोबर बलीची मुलगी त्या ठिकाणी उभी होती. आणि ते रूप पाहिल्याबरोबर तिच्या मनामध्ये त्या ठिकाणी विचार आले की एवढं सुंदर लेकरू जर माझं असतं तर. आता देवाला इच्छा मागितली म्हटल्यावर देव पूर्ण करणारच आहे. तिच्या मनातली इच्छा देवाला कळाली. देवाने त्या ठिकाणीच ठरवलं हिला एक दिवस आपली आई बनवायचं है की नाही. याला स्तनपान मी केलं पाहिजे अशी इच्छा तिने व्यक्त केली. आणि जेव्हा बलीला दान मागितलं, तिसरं पाऊल ठेवण्यासाठी जेव्हा डोक्यावर ठेवलं, बाप त्या ठिकाणी खाली गेला महाराज. तिला राग आला की माझ्या वडिलांना याने त्या ठिकाणी पातळात नेलंय, म्हणून याला विष घालून मारावं अशी माझी इच्छा होती. म्हणून दोन्ही इच्छा देवाने पूर्ण केल्या. अगोदर दूध तिचं त्या ठिकाणी घेतलं, नंतर त्या ठिकाणी प्राण ओढायला सुरुवात केली महाराज. विठ्ठल विठ्ठल पुतनेचा उद्धार झाला महाराज. पुतनेचा उद्धार झाला. नंतर महाबळ भट्ट त्या ठिकाणी आले. सांगू लागले, हे तुझं मूल साधारण नाही. बघ तुझा तो पुतना केवढी मोठी त्या मुलाने मारली. हा साधारण नाही, तुमच्या कुळाचा नाश करणार आहे. हा सोपा मुलगा नाही, याला वनामध्ये नेऊन सोडा म्हणे. असं म्हटल्याबरोबर महाराज ज्या पाटावर बसलेला होता तो पाट हलायला लागला महाराज. घरातले सगळे पाट हलायला लागले, सगळे बेलणे हलायला लागले. गावातले गोकुळातले बायकांचे जेवढे बेलणे ते होते ते सगळेच निघले महाराज. आणि तेवढ्यात
एवढे मारायला लागले, एवढे मारायला लागले महाराज त्या ब्राह्मणाला, खूप मारायला लागले. कुठं पळावं त्याला सुधरत नव्हतं. तेवढ्यामध्ये बाजींनी विचार केला, बाज माहिती का खाट, खाट माहिती का खाट. खाटी पण उठल्या महाराज. त्या म्हणे चला बाई चला चला चला, भाऊबंदाचं काम आहे, आपल्यालाही गरज पडल. चला सगळ्या बाजा निघाल्या महाराज, सगळे पाठ निघाले. सगळे लोक हसू लागले गोकुळातले. ऐशे कैशे नवल झाले, आमचेही पाठ येथे आले. त्यांच्या घरातले पाठ सुद्धा तिथं येऊन त्या महाबळ भट्टांना मारू लागले महाराज. एवढी वाईट परिस्थिती झाली. तुटले पंचांग फाटले, गाणवे तुटले पंचांग फाटले, गाणवे तुटले पंचांग फाटले, हे गाणवे तुटले पंचांग फाटले, गाणवे तुटले पंचांग फाटले, गाणवे तुटले पंचांग फाटले, गाणवे तुटले पंचांग फाटले. डोंगर गळाले डोंगराचे, डोंगर गळाले डोंगराचे, डोंगर गळाले डोंगराचे, डोंगर गळाले डोंगराचे, हे गाणवे तुटले पंचांग फाटले, गाणवे तुटले पंचांग फाटले, गाणवे तुटले पंचांग फाटले, गाणवे तुटले पंचांग फाटले. तुटले पंचांग फाटले महाराज. एवढी बेकार अवस्था त्याची झाली की एक वस्त्र सुद्धा त्याच्या अंगावर राहिलं नाही. तसाच पळत सुटला आणि त्या ठिकाणी कंसाच्या सभेमध्ये गेला. कंसाने पाहूनच डोक्याला हात लावला. म्हणे याला पहिले झाका, म्हणे याला झाका पहिले, नंतर याला सभेत आणा. तो म्हणू लागला, अरे तुम्हीही पळा, गोकुळातले सगळ्या बाजी लाकडं बिकडं सगळे माझ्या मागं लागले, म्हणे तुम्हालाही मारल. एवढी बेकार अवस्था भगवंताने केली. मारलं का नाही त्याला? कारण तो ब्राह्मण होता महाराज. ब्राह्मण असल्यामुळे देवाने मारलं नाही, फक्त मारून मारून पळवलं. विठ्ठल विठ्ठल. अशा भगवंताच्या लीला गोकुळामध्ये सुरू असताना गवळणी सुद्धा त्या ठिकाणी होत्या. दही दूध तूप लोणी विकण्यासाठी सकाळी 4 वाजता उठायच्या महाराज. सुंदर अशी व्यवस्था करून गटागटाने त्या मथुरेमध्ये दही दूध तूप लोणी विकण्यासाठी जायच्या. जात असताना भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी आनंद घ्यायचा होता महाराज. भगवान श्रीकृष्ण लहानशे, पायामध्ये पैंजण आणि दरवाजाच्या बाहेर येतात, चौकामध्ये उभे राहतात. गवळणी पाहिल्याबरोबर मंद मंद पावलांनी त्यांच्याकडे जात असतात. छुम छना ना 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 ना, छुम छना ना 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 ना, कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजते पैंजण, कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजते पैंजण, कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजते पैंजण, कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजते पैंजण. हा झुम छना ना ना ना, झुम छना ना ना ना, झुम छना कृष्ण कृष्ण, झुम छना ना ना ना, झुम छना कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजते पैंजण, कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजते पैंजण, कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजते पैंजण, कृष्णाच्या भगवंताचे ते पैंजण वाजत असताना त्या गवळणीचं लक्ष गेलं की आवाज कुठून येतोय. आवाजाच्या दिशेने बघितलं, सुंदर मनोहर रूप त्या भगवंताचं तिला दिसलं महाराज. ते रूप दिसल्याबरोबर ती गवळण त्या चौकामध्येच उभी राहिली.
सकाळच्या 6 वाजता घरातून निघलेली गवळण दुपारचा 1 वाजला तरी सुद्धा त्या चौकातच उभी होती. तिच्या सोबतच्या सर्व गवळणी मथुरेमध्ये जाऊन दही दूध तूप लोणी विकून वापस आल्याबरोबर हिला चौकात उभं राहिलेलं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर ती गवळण विचारते, अगं आम्ही मथुरेतून विकून आलोय, दही दूध तूप लोणी आमचं सगळं संपलेलं आहे आणि सकाळच्या 6 वाजेपासून तू डोक्यावर ओझं घेऊन या ठिकाणी उभी आहेस, तुला नेमकं झालं काय? गवळणीच्या प्रथम चरणामध्ये हरिने हरिने माझे चित्त, 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 वारवित 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 विसरले, हरिने हरिने माझे चित्त, हरिने हरिने माझे चित्त, भारवित विसरले, भारवित विसरले, हो हरिने हरिने माझे चित्त, हो हरिने हरिने माझे चित्त, हरिने माझे हरिले चित्त, वारवित विसरले, वारवित विसरले, वारवित विसरले, हरिने माझे हरिले चित्त, भारवित विसरले, भारवित विसरले, भारवित विसरले. टाळी वाजवा एकदा जोरदार. ती गवळण त्या ठिकाणी सांगू लागली की त्या हरीनं माझं चित्त हरवून घेतलेलं आहे. त्या गवळणीची व्यथा महाराज की तिला भारवित विसरले, त्या ठिकाणी डोक्यावर बोझ आहे याचं सुद्धा भान राहिलं. त्या गवळणीची अवस्थाच तशी होती, देवाचं रूपच एवढं सुंदर होतं. सावळे रूपाळे चोरटे चित्ताचे, सावळे रूपाळे चोरटे चित्ताचे, सावळे रूपाळे चोरटे चित्ताचे, सावळे रूपाळे चोरटे चित्ताचे, हा सावळे रूपाळे चोरटे चित्ताचे, सावळे रूपाळे चोरटे चित्ताचे, सावळे रूपाळे चोरटे चित्ताचे, सावळे रूपाळे चोरटे चित्ताचे. उभे पंढरीचे विटेवरी, उभे पंढरीचे विटेवरी नाम, सावळे रूपाळे चोरटे चित्ताचे, सावळे रूपाळे चोरटे चित्ताचे, सावळे रूपाळे चोरटे चित्ताचे, सावळे रूपाळे चोरटे चित्ताचे. सावळे रूपाळे चोरटे चित्ताचे. काय गायन आहे महाराज, आनंद वाटला मला. असं वाटतं कीर्तन थांबवून यांच्या गवळणी सुरू कराव्या, है की नाही? टाळी वाजवा यांच्यासाठी, जोरदार टाळी वाजवाय. असे गायक वादक मिळणं म्हणजे सोपं नाही. यांना एवढा वर्षापासून यांचा लाभ झाला त्यांच्या स्वभावामुळे. आणि ताईंचा आणि महाराजांचा स्वभाव तर खूपच गोड आहे महाराज. महाराजांचे भरपूर कार्यक्रम आमच्या भागामध्ये झालेले आहेत
आणि आनंद वाटतो मला की त्यांची परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सांगण्याची गरज नाही. पण एक मोडलेला संसार एकत्र करणं म्हणजे सोपं नाही, आणि एवढ्या लेकरांना मायबापाचं प्रेम देणं म्हणजे सोपी गोष्ट नाही महाराज. अनाथ मुलांना सांभाळणं एवढं सोपं नाही. आमच्या भागामध्ये एका मुलीचे आई आणि वडील दोघंही एकाच दिवशी गाडीवर जात असताना त्यांचा ॲक्सिडेंट झाला, जाग्यावर गेली महाराज. मुलगी त्या ठिकाणी बिना मायबापाची, काका आणि काकूकडे राहू लागली, पण कोणी कोणाचं नसतं महाराज, कोणी कोणाचं नसतं. ती मुलगी घरातलं सगळं काम करायची. तिच्या काकालाही एक मुलगी होती, ती मस्त सोफ्यावर बसून टीव्ही बघायची, जेवण करायची. या मुलीला सर्व कामं होईपर्यंत जेवण सुद्धा मिळत नव्हतं. कपडे धुवायला लावायची, कपड्यांची प्रेस करायला लावायची, सर्व कामं तिच्याकडून करून घ्यायची. पावसाळ्याचे दिवस होते महाराज, जोराचा पाऊस बाहेर चालू होता. त्या काकूने सांगितलं, सीमा जा गच्चीवरचे सगळे कपडे काढून आण, जोराचा पाऊस चालू आहे. पण मुलीने विचार केला, नाही गेले तर काकू मला खूप मारेल. पावसामध्ये गेली, कपडे भिजत होते, आता तिचा काही दोष का त्यात? पाऊस चालू होता, कपडे भिजले म्हणून काकूने एवढं मारलं महाराज. त्या मुलीला सांगितलं, तुला आज जेवण मिळणार नाही, कपडे वाळेपर्यंत तुला जेवण मिळणार नाही. मुलगी तशीच रडत बसली महाराज, सगळे कामं करू लागली. थोड्या वेळाने काकूने पैसे दिले, सांगितलं जा दुकानातून साखर घेऊन ये. जोराचा पाऊस चालू होता. ते लेकरू धाका मारी त्या ठिकाणी दुकानामध्ये गेलं, साखर घेतली. साखर हातामध्ये घेतली, घरी येऊ लागली. पावसाने ती सर्व साखर विरघळू लागली, तिचं सगळं पाणी होऊ लागलं. त्या लेकराला काही समजत नव्हतं. घरी आल्याबरोबर ती पिशवी पाहिली महाराज काकूनी. मुलीला एवढं मारलं, इस्त्री तापवली, तिच्या हाताला चटके दिले. तुला समजत नाही, साखर विजते. तेवढ्यामध्ये काका आले आणि सांगू लागले, अगं किती अत्याचार करशील त्या लेकरावर, आपली मुलगी आणि ती सारखीच आहे. पण तिने सांगितलं, नाही ती काही माझी मुलगी नाही, तुमच्याच भावाची आहे, मला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. म्हणून ती मुलगी रडत बसायची. एक दिवस काकूने एका माणसाला त्या मुलीला विकून टाकलं. हिला एखाद्या अनाथ आश्रमात टाका, नाही तर कुठं टाका म्हणे, मला फक्त पैसे पाहिजे. 5 लाख रुपये मोजून घेतले. मुलीला सांगितलं, तुला आज नवी चप्पल आणायला आपल्याला जायचं आहे दुकानामध्ये. मुलीला नेलं महाराज. काकूने सांगितलं, तुझ्या बहिणीसाठी मी ड्रेस घेते, तोपर्यंत तू चप्पलचं माग बघ. तेवढ्यात त्या गुंड लोकांना तिथं पाठवलं, सांगितलं, तुझ्या काकूने आम्हाला पाठवले तुला घरी सोडवण्यासाठी, चल आमच्या बरोबर. त्या मुलीला घेऊन गेले महाराज. घेऊन जात असताना त्या लेकराच्या लक्षात आलं की हे माणसं वाईट आहेत, काहीतरी गोंधळ नक्की आहे. हे लक्षात आल्याबरोबर ती पळत सुटली महाराज, धावत सुटली. चोरटे तिच्या मागं लागले. पळता 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 एका स्त्रीला जाऊन धडकली. ज्या स्त्रीला जाऊन धडकली ती एक अनाथ आश्रम चालवत होती महाराज. चांगल्याच्या हातामध्ये आपल्या लेकराचा हात गेला पाहिजे, म्हणून आमच्या ताईंसारखीच एक ताई त्या मुलीला भेटली आणि तिने आपल्या अनाथ आश्रमात त्या मुलीला मोठं केलं. तिचं लग्न चांगल्या नोकरीवाल्या मुलाला देऊन, वारकरी मुलाला देऊन तिचं लग्न लावून दिलं महाराज. म्हणून आपले नातेवाईक सुद्धा करणार नाही या अनाथ मुलांसाठी, एवढे आमचे महाराज या ठिकाणी ताई करतायत. म्हणून जोरदार टाळी त्यांच्यासाठी वाजवा. सोपं नाही महाराज. म्हणून तुम्हाला सांगेल मी, कधीतरी वर्षातून एकदा तरी आपल्या या आश्रमाला आपण भेट दिली पाहिजे. आपल्या मुलाला एक ड्रेस आपण घेतलाय ना, कधीतरी या संस्थेतल्या एखाद्या मुलाला ड्रेस घेऊन बघा. त्याच्या चेहऱ्यावरचा हसू तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही महाराज. सोपं नाही. लेकरांच्या चेहऱ्यावर तुम्ही आनंद बघा, अरे खूप मोठा आशीर्वाद मिळेल तुम्हाला. म्हणून आपल्याला देवाने काही कमी केली नाही. अरे आपल्या मुलाची जर साधी सर्दी जर त्याला झाली तर आपण 1000-2,000 रुपये त्या ठिकाणी घालतोय. पण देवाला प्रार्थना करा, अरे माझ्या लेकराला दुखणं येऊ नये ही प्रार्थना करा. आणि त्याच पैशामध्ये तुम्ही 2 मुलांना ड्रेस घ्या, त्यांच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करा महाराज. महाराजांना आणि ताईंना तुमचा एवढा मोठा सपोर्ट आहे, म्हणून आज ते एवढ्या पुढे आहेत. असाच तुमचा पाठिंबा त्यांच्या पाठीशी राहो, अशीच मी माऊलीच्या चरणी प्रार्थना करेन. आणि सर्वांनी प्रेमाने एकदा वरती हात करायचे आहे आणि देवाचं भजन
भजन करायचं आहे विठोबा रखुमाई, विठोबा